कॅबिनेट कशासाठी असते? चर्चेसाठी असते। जे प्रश्न सरकारमध्ये तुम्ही मंत्री असताना सरकारमध्ये राहून सोडवायचे असतात ना, त्याच्यासाठी आंदोलन आणि सभा जर मंत्रीच घ्यायला लागले तर मग हे सगळा अंधाधुंदी कारभार आहे ना। माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की महाराष्ट्राचे माननीय आदरणीय मुख्यमंत्री, त्यांचे 2 मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे कॅबिनेटमधले मंत्री यांनी त्यांची भांडणं थोडा वेळ बाजूला ठेवून त्यांनी कॅबिनेटमध्ये चर्चा केली पाहिजे। कारण का जे मुद्दे कॅबिनेट म्हणजे भारतीय जनता पक्षाचे 105 आमदार निवडून आले, त्याच्यापैकी 95 बिचाऱ्यांना काहीच पदं मिळाली नाहीत। जे हक्काचे ते मंत्री जर झाले असते आणि तर त्यांच्यावर जो अन्याय झालाय, पण जे नंतर येऊन मंत्री झालेत ते बाहेर बोलण्यापेक्षा तुम्ही ज्यासाठी कॅबिनेट कशासाठी असते? चर्चेसाठी असते। जे प्रश्न सरकारमध्ये तुम्ही मंत्री असताना सरकारमध्ये राहून सोडवायचे असतात ना, त्याच्यासाठी आंदोलन आणि सभा जर मंत्रीच घ्यायला लागले तर मग हे सगळा अंधाधुंदी कारभार आहे ना, ज्याला मी इंग्रजीत म्हणते पॉलिसी पॅरालिसिस। या राज्यामध्ये पॉलिसी पॅरालिसिस झालाय, म्हणूनच राज्यातल्या मंत्र्यांना बाहेर सभा घ्यायला लागते। लोकसभेचा फॉर्म्युला ठरलेला आहे, त्यानंतर आता देवेंद्र आता म्हणतात ते फॉर्म्युला ठरला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मला असं वाटतं आज राज्याच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर ते दुष्काळ आणि काल झालेले पाऊस संपूर्ण आणि अतिवृष्टी। त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुढचे काही दिवस महाराष्ट्र सरकारने तातडीने केंद्र सरकारलाही कॉन्टॅक्ट केलं पाहिजे। मी आज वर्तमानपत्रात वाचलं की 2600 कोटी रुपयाची मागणी आज महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे केलेली आहे, पण आज जी अतिवृष्टी झाली आहे ती नक्की त्याच्याहून जास्त आहे। प्रचंड नुकसान दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे सगळ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने आठवत असेल की आदरणीय पवार साहेब जेव्हा केंद्रात मंत्री होते तेव्हा देशात कुठेही अतिवृष्टी किंवा दुष्काळ पडला तर तातडीने केंद्रातली टीम यायची। ती टीम लवकरात लवकर आली पाहिजे, सगळ्यांचे या सगळ्याची पाहणी केली पाहिजे, त्याची नोंद केली पाहिजे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने। आणि महाराष्ट्रात दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याची सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची या राज्यात झाली पाहिजे, ही आमची मागणी। आशिष शेलारांनी अगदी काही वेळापूर्वी असं म्हटलेलं आहे की गेल्या वेळी ज्यावेळी शरद पवार पावसात भिजले होते त्यावेळी राष्ट्रवादीचे आता 2 तुकडे झाले आणि काल पुन्हा एकदा भिजले, आता लोणच्या एवढं तर राष्ट्रवादी शिल्लक राहील का असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे। आमच्यासाठी ही लोकशाही आहे, त्यामुळे त्यांना बोलायचा अधिकार आहे। मॅडम, फोटो व्हायरल झालेला आहे जरांगेंच्या आंदोलनादरम्यान काही मराठा कार्यकर्ते होते, पवार साहेबांवर त्यांचा फोटो व्हायरल झालेला आहे। मला असं वाटतं की एकट्या पवार साहेबांबरोबर नाही, संपूर्ण राज्यात जेवढे पक्ष आहेत ना त्या सगळ्या नेत्यांबरोबर झालंय। पण कसं आहे की पवार साहेब मार्केटमधलं 1 नंबरचं नाड आहे। जेव्हा तुम्हाला हेडलाईन करायची असते तेव्हा शरद पवारांचं नाव घेतलं की ती हेडलाईन होते। हे पवार साहेबांचं भाग्य आहे आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद जे पवार साहेबांना दिलेत ना, त्याच्यामुळे 6 दशकं हे नाणं तुमच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळे टिकून आहे। त्याच्यामुळे वास्तव काय हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे फार आपण ह्याच्यात वेळ न घालवता आज मला विचाराल तर जबाबदारीने संवेदनशीलता दाखवूया आणि महाराष्ट्रात अडचणीत आलेला बळीराजा हा शेतकरी तो भरडला जातोय, त्याला ना हमी भाव मिळतोय, त्याला पाण्याचा प्रश्न आहे, काही ठिकाणी त्यांचे अतिवृष्टीमध्ये हाल झालेत, त्याला आता मदतीची गरज आहे। म्हणजे दुष्काळ आणि अतिवृष्टी ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचा शेतकरी हा अडचणीत आलेला आहे, त्याला न्याय द्यायची गरज आहे।